नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 8 दशके आपल्या गायनानं संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला आनंद देणाऱ्या आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि आज सायंकाळी थोड्या वेळापूर्वीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेते, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते, गायक उपस्थित होते. त्यांचे पुत्र यांनी त्यांना मुखाग्नी दिला. इकडं असं हे आपल्या कलेमुळं आपलं नाव अजरामर केलेल्या आशा भोसलेंचं काल निधन झालं. परवा त्यांना प्रकृती बिघडल्यामुळं दवाखान्यात दाखल केलं होतं. तर इकडंच आम्ही कलाकार आहोत, आम्ही आमच्या कला दाखवतो असं लोकनाट्य कला केंद्रात ज्या मुली नाचतात, गातात, त्या खऱ्याच कला दाखवतात का कलेच्या नावाखाली वेगळे उद्योग करतात, हाच प्रश्न समोर आता उभा राहिलेला आहे. त्याला कारणही घडलं आहे. परवा येडशी ते येरमाळा दरम्यान सोलापूर ते धुळे महामार्गात नजीक असलेल्या महाकालिका लोकनाट्य कला केंद्रात छमछमच्या ऐवजी दन दनादन असा खेळ झाला आणि यात मारामारी. मग या लोकनाट्य कलाकार पण जखमी झाल्या, त्यांनाही मारहाण झाली, लोकनाट्य कला केंद्राच्या मालकालाही झाली, त्या व्यवस्थापकाला आणि इतरांना झाली. पण ही घटना का घडली याचं उलगडा आता पोलीस तपासात होईल. परंतु घटना पाहणाऱ्यांनी किंवा ऐकणाऱ्यांचं म्हणणं असं की या कालिका लोकनाट्य कला केंद्रावर येडशी येथील एका व्यक्तीला मारहाण झाली होती आणि त्याला का मारहाण केली म्हणून त्याचे समर्थक हे महाकाली लोकनाट्य कला केंद्रावर जाब विचारण्यासाठी आले होते. त्यावेळेस इथं काठ्या, लाठ्या, रॉड आदींनी कलाकार आणि तिथं उपस्थित असलेल्या लोकांवर हल्ला चढवण्यात आला असं काहींचं म्हणणं आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून 7 ते 8 संशयिताची नावं या तक्रारीत आहेत. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसं पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात गेल्या दशकभरापासून पारगाव नजीकचं तुळजाई लोकनाट्य कला केंद्र, चोराखळीच्या त्या कॉर्नरवर असलेलं महाकाली, पुन्हा आणखी 1-2, परत येडशीच्या हायवेवरच्या टोल नाक्याजवळचं पिंजरा आणि सर्वात पहिलं तिथं असलेलं लोकनाट्य कला केंद्र, अशी एवढी लोकनाट्य कला केंद्र आहे. त्यातली आता बरीचशी कला केंद्र जिल्हा प्रशासनानं सील लावल्यामुळं बंद आहे. फक्त महाकाली लोकनाट्य कला केंद्र हे सुरू आहे. या कला केंद्राचे व्यवस्थापन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात याचिका दाखल केलेली असून त्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत या लोकनाट्य कला केंद्राची पूर्वी होती तशी स्थिती राहू द्या असं कोर्टाचं म्हणणं आहे आणि त्यामुळं हे कला केंद्र सुरू आहे. तसं
कालिका असो, महाकाली असो किंवा पिंजरा असो किंवा ती, या सर्वच लोकनाट्य कला केंद्रावर अधूनमधून मारामारी, शिवीगाळ, राडा असे प्रकार होतच आले आहेत. त्याला जबाबदार हे लोकनाट्य कला पाहण्यासाठी येणारे प्रेक्षकच आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. तर याला जबाबदार लोकनाट्य कला केंद्र चालवणारं व्यवस्थापन, तेथील महिला कलाकार ह्या पण त्याला तेवढ्याच जबाबदार आहेत असं आमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला कलेच्या माध्यमातून तुमचं नाव करून घ्यायचं असेल तर त्यासाठी कला एक कलाच, आणि तीही योग्य अशी कला तुम्ही सादर करावी लागेल. तुमच्या कलेचं नाव चारी दिशा म्हणजे चहूकडे पोहोचेल यासाठी तुम्ही त्यासाठी कष्ट घ्यायला हवेत. आणि तेव्हाच मग तुमच्या लोकनाट्य कला केंद्राला तुमची बारी पाहण्यासाठी अगदी बारी लावून जी ज्यांना लोकनाट्य पाहण्यात रुची आहे, ज्यांना त्याची सवय आहे ते येतील, एवढं मात्र नक्की. IPLच्या 19व्या हंगामातील काल अखेरपर्यंत जवळपास 40 सामने पार पडलेले आहेत. या IPL स्पर्धेत सहभागी यावर्षीच्या 10ही संघांचे प्रत्येकी 4 सामने खेळून झाले आहेत. आणि या 40 सामन्यात मिळून जे राजस्थान रॉयल्सने आपले 4 सामने खेळले ते 4ही सामने त्यांनी जिंकले असून ते गुणतालिकेत या 10 संघात सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 4 सामन्यातून 8 गुण मिळवले आहेत. त्यांच्या राजस्थान रॉयल्सच्या खालोखाल मग क्रमांक आहे तो पंजाबचा. पंजाबनं त्यांनी खेळलेल्या 4 सामन्यापैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 1 सामना हा पावसामुळे बरोबरीत सुटलेला आहे. त्यामुळं या संघाला 7 गुण मिळालेले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बंगळुरू चॅलेंजर्स संघानंही 4 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांना 6 गुण मिळालेले आहेत. दिल्ली त्याच्या पाठोपाठ 4 गुणावर आहे आणि त्यांनी 6 वेळेस हा IPL चषक जिंकला. ती चेन्नईची टीम 2 गुणासह खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सर्वात तळाला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे. एकूण अशी ही स्थिती IPLमधली कालपर्यंतची होती. या कालपर्यंत झालेल्या सामन्यातून ज्या खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅप मिळवली आहे त्यात राजस्थान रॉयलकडून खेळणारा सर्व खेळाडू तरुण असणारा वैभव सूर्यवंशी याने 4 सामन्यात 200 धावा करत आपल्या डोक्यावर ऑरेंज कॅप त्यानं मिळवलेली आहे. तर आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं आहे ते प्रसिद्ध कृष्णा पण राजस्थानकडूनच खेळतो आणि त्यानं 4 सामन्यात मिळून 10 गडी बाद केलेले असून त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप त्यानं मिळवलेली आहे. एकंदरीत गेल्या जशी ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेसपासून कालच्या रविवारपर्यंतची ही IPLमधली स्थिती होती. आज संध्याकाळी 7:30ला पण सामना होणार आहे तो हैदराबादमध्ये, आणि हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान या 2 संघात होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद
या संघाकडं फलंदाज तगडे आहेत, परंतु गोलंदाजीच्या बाबतीत हा संघ कमकुवत आहे. तर राजस्थानकडं वैभव सूर्यवंशी, त्याच्याबरोबर डावाची सुरुवात करणारा यशस्वी जयस्वाल अशी फलंदाजीची पण फळी भक्कम आहे. तर प्रसिद्ध कृष्णा आणि इतर गोलंदाजाची गोलंदाजाची बाजू त्यांची भक्कम अशी आहे. त्यामुळं या दोन तुल्यबळ संघात कोण विजयी होणार आणि कोण पराजित होणार याचं उत्तर आपल्याला आज संध्याकाळी 11:30च्या दरम्यान मिळू शकेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.